The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista प्रस्तुत कॅन्डिड पॉडकास्ट आयन माइंड्स द मॅरेथॉन जर्नी. आजचे आपले मान्यवर गेस्ट आहेत डॉक्टर धनंजय डुबेरकर, अ न्यूरोलॉजी एक्सपर्ट अँड कॉम्रेड्स मॅरेथॉन फिनिशर. इंड्युरन्स स्पोर्ट्सच्या आवडीला त्यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याची जोड दिली आहे. वैद्यकीय कौशल्य असल्याने लांब पल्ल्याच्या शर्यतीत मानसिक आणि शारीरिक स्थिती यावर डॉक्टर डुबेरकर यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभणार आहे. लेट्स डाइव्ह इनटू द पॉडकास्ट अँड एक्सप्लोर हिज इन्स्पायरिंग मॅरेथॉन जर्नी. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपण घेऊन आलेलो आहोत शो आयन माइंड्स, आणि त्यामध्ये आजचे आपले गेस्ट जे आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत, ते स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी स्पोर्ट्समध्ये ज्याला आपण म्हणतो की मला आता त्यांनी सांगितलं होतं की कॉम्रेड्स पूर्ण केलेली आहे आणि अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहेत ते. सो आज आपण जाणून घेऊया की एक डॉक्टरांचा अल्ट्रा मॅरेथॉन रनर किंवा कॉम्रेड्स करण्याचा हा जो प्रवास आहे तो कसा झाला, त्याच्यामध्ये त्यांचं काय स्ट्रगल होतं, त्याच्यामध्ये त्यांना काय काय चेंजेस करावे लागले. सो इथे आमंत्रित करूयात आपण आपल्या बाजूच्या सिंहासनावर किंवा खुर्चीवरती डॉक्टर धनंजय डुबेरकर यांना. सर, मनापासून स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. खूप छान वाटलं की म्हणजे अशा व्यक्तीशी मी बोलतोय की ज्यांनी जे डॉक्टर आहेत, ज्यांचं जे डॉक्टर म्हणजे आपण त्यांना मेंदू संबंधित डॉक्टरच म्हणतो ना, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे, आणि त्यांनी ऍथलीट कडे जाणे. ऍथलीट म्हणजे स्पोर्ट्सच आहे तो. तर हे जनरली कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे की जनरली की डॉक्टर म्हटल्यानंतर खूप शांत, आणि त्यात तुमचं कामच एवढं नाजूक आहे की जे न्यूरोलॉजी संबंधित आहे. सो तुम्ही कसं काय वळला तिकडे? असं म्हणेल की बहुतांशी लोकांना डॉक्टर्सचा एकच आस्पेक्ट माहिती असतो की तो म्हणजे त्यांचं प्रोफेशन. पण डॉक्टर्स जेव्हा लहानपणापासून मोठे होत असतात तेव्हा जे काही त्यांचे छंद किंवा जे काही त्यांचे आपण म्हणू एक प्रकारची वेगळी कलाकुसर असते ती कुठेतरी राहून जाते. का? कारण की वेन दे आर स्टडींग आमच्या एज्युकेशन मध्ये या सगळ्या गोष्टींना वेळ मिळत नाही आणि मग ते कुठेतरी मागे राहून जातं. आणि मग कुठेतरी जेव्हा आम्ही डॉक्टर प्रॅक्टिस मध्ये सेटल होतो त्यावेळेस काय होतं की 3-4 वर्ष गेलेली असतात आणि मग तुम्हाला सडनली रिअलाइज होतं की अरे आपल्या आयुष्यात खूप काही करण्यासारखं होतं, हे करायचं राहिलंय. आणि देन आय रिअलाइज की मी जेव्हा वोकाड हॉस्पिटलमध्ये होतो सुरुवातीला, माझं वजन जे युजली 60-65 किलो असायचं सडनली 72 किलोग्रॅम झालेलं आहे. आणि मग देन आय डिसाइडेड ऑन दॅट डे की नाही आता खूप झालं. इनफॅक्ट माझं बँकची जी वेस्ट साईज झाली होती ती जवळजवळ 30 पासून 34 झाली होती. देन आय डिसाइडेड की काहीतरी चुकीचं होतंय. आणि खरं म्हणजे खेळण्याचा जो काही हे होतं हे लहानपणापासूनच होतं. मी क्रिकेट खेळायचो, खूप क्रिकेट खेळायचो. एवढं क्रिकेट खेळायचो की सकाळी 6 वाजता जर गेलो तर रात्री 8-10 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो. सो ती एक जोड होती. आणि त्यामुळे मग काय झालं की सुरुवातीला मी बॅडमिंटन प्रयत्न केला, बॅडमिंटन खेळलो, तिथे पण खेळलो. आणि मग नंतर काय झालं की मी पहिली राहायला पंचवटीमध्ये होतो आणि मला घर शिफ्ट करावं लागलं. आणि मग बॅडमिंटनचं माझं जे आहे ते राहून गेलं. आणि मला सांगायला काही हे नाही की डॉक्टर राहुल मोदी म्हणून न्यूरोसर्जन आहे ते आणि डॉक्टर संजीव देसाई हे दोघं माझ्या अगोदर थोडंसं रनिंगचं ट्रेनिंग घेत होते. सो त्यांना मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण जॉईन करा. एक राजू जोशी सर म्हणून कोच होते आमचे, तिथे जॉईन करा. मी जॉईन करतो, काही हरकत नाही. आणि सडनली एका दिवशी ते म्हणले की आपल्याला मॅरेथॉनला जायचंय. आणि सप्तशृंगी मॅरेथॉन आहे जी नाशिक मधली सगळ्यात आपण म्हणून हिल मॅरेथॉन आहे. बरोबर. तर ते म्हणे की जायचंय आपल्याला, तू पळायचंय. पळव, पण काही प्रॉब्लेम नाही. आणि देन ती 10 किलोमीटरची मॅरेथॉन होती आणि मी ती साधारणतः 1 तास 5 मिनिटात कम्प्लीट केली, विच इज कन्सिडर्ड अ गुड टाइम. म्हणजे खूप जास्त चांगला टाइम असं नाही, पण जो नोवाईस आहे, जो पहिल्यांदा पडतो आहे त्याच्यासाठी 1 तास 5 मिनिटं म्हणजे चांगला टायमिंग होता आणि हिल मॅरेथॉन असल्यामुळे. सो दॅट वेअर आय रिअलाइज की नाही आपण ही गोष्ट करू शकतो, पळू शकतो. पण तोपर्यंत तुम्ही इतके सलग कधी गेला नव्हता? सलग म्हणजे पळायचो आम्ही लहानपणी. माझं जे घर होतं ते आरटी ऑफिसच्या जवळ होतं, तर आम्ही आरटी ऑफिस ते मालेगाव स्टँड हा आमचा पळायचा सराव होता सुरुवातीला. पण त्याला कधी असं वेळेची साथ नव्हती किंवा वेळ लावून कधी मित्र फक्त सगळ्या मित्र म्हणून पळायचो आणि परत यायचो, एवढंच फक्त होतं. सो हे पहिल्यांदा आपण म्हणून कॉम्पिटेटिव्ह काहीतरी केलं आणि त्याच्यात असं वाटलं की ठीक आहे आपण पळू शकतो. एवढा एक कॉन्फिडन्स आला, पळू शकतो म्हणून.
आणि मग जसं जर राजीव जोशी सरांनी मला कोचिंग दिलं, मग हळूहळू काय असतं की याच्यात टप्पे असतात जे रनर्स आहेत त्यांना समजेल की याच्यात पहिले 5 किलोमीटरचा पल्ला, मग 10 किलोमीटर, मग 15, मग 21 किलोमीटर. सो हे पल्ले हळूहळू जसे टप्पे पार झाले त्यावेळेस रिअलाइज झालं की आता याच्यात आपण पुढे काहीतरी करू शकतो, एक सलग सुद्धा आपण हे सगळं करू शकतो. सो हा प्रवास खरं तिथे सुरू झाला या सगळ्या गोष्टींचा. मग 21 किलोमीटर पार झाल्यानंतर मग आता पुढचं टार्गेट असतं 42 किलोमीटर. तिथे डॉक्टर राहुल मोदगी आहे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि चला आपण सगळे 42 किलोमीटर करूया. सो आम्ही रजिस्टर केलं आणि मग त्याचं ट्रेनिंग सुरू झालं. आणि एक आपण म्हणू अल्ट्रा रनर होणार हे जे काही असतं या सगळ्या गोष्टी त्यावेळेस रिअलाइज झाल्या. कारण 21 ते 42 चा पल्ला जो असतो तो आम्ही म्हणजे त्याचं ट्रेनिंग असं 3 ते 4 महिन्याचं असतं आणि त्याच्यात मग 21, 24, 27, 30, 35, 42, 45, 47 एवढे पल्ले आम्ही जेव्हा पार केले हे करताना ट्रेनिंग मध्ये, त्यावेळेस तुम्हाला एक विश्वास येतो की नाही आपण आता रनिंग करू शकतो. सो तेव्हा रिअलाइज झालं की आता आपल्याला मॅरेथॉन करता येईल. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस मध्ये ते डिस्टन्स पार केलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला विश्वास येतो. मग 42 किलोमीटर झाल्यानंतर मग पुढे काय, आता जेव्हा 42 किलोमीटरला मॅरेथॉन म्हणतात, बरोबर, आणि एनी डिस्टन्स विच इज मोर दॅन 42 किलोमीटर त्याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हणतात. सो पुढचं टार्गेट अल्ट्रा मॅरेथॉन. सो मुंबई मॅरेथॉन झाल्यानंतर एक टाटा अल्ट्रा मॅरेथॉन असते. सो ती पहिले करण्यासाठी तुम्हाला कुठली तरी एक मॅरेथॉन करणं गरजेचं असतं. मग आम्ही टाटा मुंबई केली होती पण त्या वर्षी आम्ही एलिजिबल नव्हतो. मग नेक्स्ट इयरला ती अल्ट्रा मॅरेथॉन करायची असं ठरलं. सो तिथे गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली मला इंजुरी झाली. आय फिनिश्ड इट, बट माझं टायमिंग जे होतं ते खूप खराब होतं. मला 2 जणांची त्यावेळेस मदत घ्यावी लागली. सागर पाटील म्हणून माझे रनर आहेत आणि प्रशांत डबरी जे आयर्नमॅन आणि कॉम्रेड दोन्ही मॅरेथॉन केले. त्यावेळेस मला त्यांची हेल्प घेऊन थोडंसं बळावं लागलं आणि आय फिनिश्ड इट इन टाइम. पण त्यावेळेस थोडंसं रिअलाइज झालं की काही इंजुरी पण एक महत्वाचा पार्ट असतो या सगळ्या गोष्टी. रिकव्हर होणं गरजेचं असतं आणि स्ट्रेंथ कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटलं. मग 50 किलोमीटर झाल्यानंतर मग पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी. सो कोविड आलं मध्ये. सो कोविड गेव अस लॉट ऑफ टाइम टू थिंक की काय करू शकतो आपण या सगळ्या गोष्टींमध्ये. इनफॅक्ट आमचं पहिले ठरलं होतं की कोविड 2021 किंवा 22लाच त्यावेळेस कॉम्रेड मॅरेथॉन पण बंद होती, ज्यांना पण जमत नव्हतं. मग की 2021ला आम्ही पहिल्यांदा करणार असं ठरलं. पण प्रिपरेशन आमचं झालेलं नव्हतं आणि काही गायडन्स नव्हतं आम्हाला. त्यामुळे मग आम्ही थांबलो की नको पुढच्या वर्षी आपण रजिस्टर करूया. तोपर्यंत नाशिक मधल्या 3 जणांनी ती मॅरेथॉन केली होती आणि अनिरुद्ध अथानी सर म्हणून कोच आहेत त्यांनी पण केली होती आणि बाकीचे 3 जण होते त्यांनी आमच्या 1 वर्ष नंतर केली, म्हणजे 2 अगोदर केली होती. सो आम्हाला कळालं की त्यांनी केली म्हटल्यानंतर आम्हाला पण कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. तोपर्यंत तुम्हाला कॉम्रेडचं स्वरूप माहिती होतं? कॉम्रेडचं स्वरूप अंतर माहिती असतं, 90 किलोमीटर आहे आणि दुसरी गोष्ट की त्याच्यात चढ उतार आहे, इट इज अ हिल मॅरेथॉन एवढं माहिती असतं. पण काय असतं की फक्त एवढं माहिती असून गरजेचं नसतं, त्याच्यासाठी जे ट्रेनिंग लागतं त्याच्याबद्दल थोडी तरी आयडिया पाहिजे असते, माहिती पाहिजे असते. कारण काय की तुम्ही जेव्हा एवढी मोठी लीप घेतात 42 किलोमीटर ठीक आहे, पण त्याच्या पुढे 90 आणि हे जे आहे हिल मॅरेथॉन 42 मध्ये जोपर्यंत तुम्ही पळत होता तो फ्लॅट रूट असतो. मुंबईमध्ये फ्लॅट रूट असतो आणि एलिव्हेशन असतं फार थोडं असतं, पण इथे जे एलिव्हेशन असतं ते जास्त असतं. त्यामुळे मग आता 90 किलोमीटर करण्यासाठी या तिघांची आम्हाला मदत झाली आणि मग शेवटी आम्ही 2023 कॉम्रेड मॅरेथॉन साठी रजिस्टर केलं. आणि आम्ही नाशिक मधून जवळजवळ 7 जण होतो ज्यांनी आम्ही रजिस्टर केलं होतं. सो आम्ही सगळ्यांनी ती मॅरेथॉन कम्प्लीट केली आणि मग त्याच्यानंतर ती मॅरेथॉन झाल्यानंतर 90 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही जेव्हा नाशिकला परत आलो त्यावेळेस आमचा कॉन्फिडन्स काय हाय होता आणि नाशिकच्या लोकांनी पण जे काही प्रोत्साहन दिलं त्यामुळे आम्हाला बरंच म्हणजे खूप चांगलं वाटायला लागलं. त्यानंतरचा टप्पा आमचा 100 किलोमीटरचा होता. ती 100 किलोमीटरची मॅरेथॉन जी होती ती होती मालनाड अल्ट्रा म्हणून एक साऊथ मध्ये आहे. ती अल्ट्रा मॅरेथॉन आता मी जसं सांगितलं की कुठल्या गोष्टीचं प्रिपरेशन करून जायला पाहिजे. सो आम्ही कॉम्रेड केले तो कॉन्फिडन्स होता, पण पाहिजे आणि त्यात तुम्ही दुसरीकडे कॉम्रेड केले होते. पण काय झालं की कॉन्फिडन्स जो होता तो वेगळी गोष्ट असते आणि प्रॅक्टिस वेगळी गोष्ट असते. ऍक्च्युअल कॉन्फिडन्सवर बऱ्याच गोष्टी करता येत नाही. सो आमचं प्रॅक्टिस थोडं कमी पडलं, पण आम्ही ती 100 किलोमीटर दिलेल्या वेळेत केली. आम्हाला साधारणतः ती 100 आणि मेन म्हणजे ती हिल मॅरेथॉन. हिल म्हणजे काय, तिथे सगळे कॉफीचे गार्डन्स होते आणि सगळा चढ होता, भरपूर चढ होता. आपण म्हणू की कॉम्रेड मॅरेथॉनचा जर एलिव्हेशन आहे 1500 मीटर आहे, तिथलं एलिव्हेशन जे होतं ते 4000 मीटर होतं. एवढं एलिव्हेशन होतं. आणि त्यामुळे आम्ही आणि त्याच्यात 2 लूप होते. दुसऱ्या लूपला थोडं स्ट्रगल केलं, पण
आम्ही ती मॅरेथॉन कम्प्लीट केली. आम्हाला जवळजवळ 21 तास लागले होते ती मॅरेथॉन कम्प्लीट करण्यासाठी, 100 किलोमीटरची एवढं एलिव्हेशन असल्यानंतर. पण मी डिड फिनिश इट टाइम. पण त्यावेळेस एक गोष्ट रिअलाइज झाली की फक्त कॉन्फिडन्स नाही, प्रिपरेशन तुम्हाला इक्वल पाहिजे प्रत्येक गोष्टी. जे तिथे आहे त्याच म्हणजे काय म्हणतात त्याला आपण प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की आता जर 4000चं एलिव्हेशन होतं, सो तुम्हाला करताना सुद्धा प्रॅक्टिस इकडे तशीच प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते त्या स्वरूपाची प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं, जे आम्ही केली नाही त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने करायला पाहिजे. पण फॉर्च्युनेटली आपण म्हणू की तुमचं एन्ड्युरन्स वाढलेलं असतं, स्ट्रेंथ वाढलेली असते त्यामुळे. आणि एक दुसरी गोष्ट असते की कधी कधी विल पॉवर पण खूप महत्वाची असते, तुमची इच्छाशक्ती असते तर तसं. आणि मी आणि सागर पाटील आम्ही दोघंही होतो, त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की करायची आपल्याला. सो दॅट इज वॉट. आम्ही चाललो, पळलो थोडंसं, पण कम्प्लीट केली आहे. कॉम्रेड्स मध्ये जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल गेला होता, सो तिथं समोर आलेला ऍक्च्युअल म्हणजे रनिंग सेटर जे होतं तुम्हाला, की जो रोड होता तो, आणि तुम्ही इथे ज्याची प्रॅक्टिस केली होती की हा वरती जाऊन वगैरे, त्याच्यामध्ये किती डिफरन्स होता? तर कॉम्रेड्सला युजली तिथे जे एरिया आहे त्याला 1000 हिल्सचा एरिया म्हणतात. तर 1000 हिल्स आणि त्याच्यात काय एलिव्हेशन आणि रोलिंग हिल्स म्हणतात. रोलिंग हिल्स जास्त आहे आणि 5 मेन हिल्स येतात त्याच्यामध्ये. ओके. हे 5 मेन हिल्स जे आहेत ते साधारणतः आपण म्हणून 2 किलोमीटर ते 3.5 किलोमीटर एवढे हिल असतात. इथे एलिव्हेशन खूप जास्त असतं. सो युजली आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो इथे, तेव्हा आम्ही हिल ट्रेनिंग एक पार्ट असतो त्याच्यात, हिल इंटरव्हल म्हणून एक पार्ट असतो. हे सगळं केल्यानंतर आम्हाला हेल्प मिळते. पण किती जरी सराव केला तरी परीक्षाच असते शेवटी, तिथे शेवटपर्यंत अभ्यास होत नाही म्हणून. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 42 किलोमीटरची प्रॅक्टिस करताना आम्ही 42च्या पुढे पण अंतर प्रॅक्टिस केलं होतं. पण जेव्हा कॉम्रेडची तयारी करतात त्यावेळेस तुम्ही जे मॅक्सिमम डिस्टन्स केलेलं असतं ते साधारणतः 70-71 किलोमीटर केलेलं असतं. बरोबर. सो त्यावेळेस तुम्ही 89 किलोमीटर करणार, हे तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात करणार असता. बरोबर. काही पण करून, म्हणजे त्याच्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारची थोडीशी भीती पण असते आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पण असतो. इट इज बोथ कॉम्बिनेशन ऑफ, आपण म्हणून थोडं अँटिसिपेशन, थोडं अँझायटी आणि थोडा म्हणून एन्ड्युरन्सचा पार्ट पण आहे तो. आता तुम्ही न्यूरोसर्जन आहात, फिजिशियन, न्यूरोफिजिशियन सॉरी. तर हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे मेडिकल फील्ड आणि एकीकडे ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस, सो हे कसं काय मॅनेज केलं? हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आपण म्हणू की बॅलन्स ठेवणं थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण की हे जे एन्ड्युरन्स स्पोर्ट्स असतात याच्यात तुम्हाला वेळ द्यावी लागते. आणि त्यातल्या त्यात त्यामुळेच मी रनिंग हा पार्ट घेतला, कारण रनिंग मध्ये तुम्ही जो वेळ देतात तो थोडासा फ्लेक्झिबल असू शकतो आणि कधी पण करू शकतात. पाहिजे आपल्याला वेळ मिळेल तसं. आमचे जे बरेचसे ट्रेनिंग असतात, जे लॉंग रन असतात ट्रेनिंगचे, ते 60-65 किलोमीटरचे लॉंग रन असतात आणि ते युजली आम्ही रात्री 12 वाजता चालू करतो आणि सकाळी 6-7 पर्यंत संपवतो. सो दॅट आम्ही बाकीच्या गोष्टी पण करू शकतो. आणि युजली आम्ही ते जे रन असतात ते शनिवारी रात्री सुरू होतात आणि संडे मॉर्निंगला संपतात. त्याच्यानंतर आणि युजली आमचे हे रन असतात ते लोणावळा किंवा बाकीच्या हिल ठिकाणी, जिथे हिल आहे तिथे असतात. सो तिथून परत आल्यानंतर सुद्धा राऊंड घ्यावा लागायचा. बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस रात्री पेशंट आला तर डिफिकल्ट व्हायचं. पण काय आहे की जेव्हा तुमची जिद्द असते की करायचंय आपल्याला आणि ट्रेनिंग करायचंय, त्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात इझिली. आता बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की काही वेळा आपण म्हणू की जेव्हा तुमचे एफर्ट्स, एन्ड्युरन्स खूप जास्त लागलेला असतो तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी असू शकतं. बरोबर, ते मान्य आहे की कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. पण तरी सुद्धा मी म्हटलं की जेव्हा विल पॉवर तुमची असते महत्वाची, इच्छाशक्ती, कुठेही 100% द्यायचं. आणि या अल्ट्रा एन्ड्युरन्स मॅरेथॉन जे असतात हे आपल्याला हेच शिकवतात की इफ यू गिव्ह युअर 100% टू एनिथिंग, तुम्ही कुठेही 100% जर दिलं तर सक्सेस मिळणार आहे. सो सेम थिंग आय स्टार्टेड अप्लाइंग टू माय पेशंट्स, की जे काही आहे ते मला 100% त्यांना पण द्यायचे आहे. जे मी इथे देऊ शकतो, इथे जेवढं कमिटमेंट आहे तेवढंच कमिटमेंट आय विल हॅव फॉर माय पेशंट्स. सो अल्टिमेटली इट गिव्हज यू सक्सेस इन एव्हरी फील्ड. आता जो तुमचा एक म्हणजे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस वगैरे करायला सुरुवात केलेली असते, तर त्यावेळेसचा एक साधारण दिवस किंवा एक आठवडा साधारणतः याचं एक तंत्र कसं होतं, की म्हणजे कसं तुम्ही डिवाइड करायचा ह्या गोष्टी? सो आमचं जे वीकचं शेड्यूल असतं, वीकली शेड्यूल आलेलं असतं आमचं. तर वीकली शेड्यूल जेव्हा आमचं पीक ट्रेनिंग असतं तर आमचं आठवड्याला जे रन असतो तो साधारणतः 115-120 किलोमीटर टोटल रन असतो संपूर्ण आठवड्यात. त्याच्यात कसं असतं की युजली ट्युजडेला जे असतो तो युजली आपण म्हणू की एक साधारणतः 15 किलोमीटरचा आमचा रन असतो. त्याच्यामध्ये आम्ही स्लो पळतो. स्लो म्हणजे एन्ड्युरन्स रन म्हणतात त्याला, की त्याच्यामध्ये स्लो रन पळून आपली कॅपॅसिटी वाढवायची असते. नंतर गुरुवारी जो येतो तो इंटरव्हल रन असतो. मग त्याच्यात 2, एकतर फ्लॅट ग्राउंडवर आणि किंवा हिलवर इंटरव्हल करायचे.
त्याच्यात आम्हाला थोडे रिपिटेशन असतात, ते रिपिटेशन करायचे असतात. आणि मग ते रिपिटेशन केल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं आमची स्ट्रेंथ म्हणजे हिलवर पडण्याची स्ट्रेंथ वाढत असते. आणि सॅटर्डे संडे आमचे 2 लॉंग रन असतात, बॅक टू बॅक लॉंग रन असतात. त्याची जी कन्सेप्ट असते ती टायर्ड लेग्सवर पडणं. म्हणजे सॅटर्डेला आम्ही साधारणतः 20 ते 25 किलोमीटर करायचो आणि संडेला त्याच्यानंतर मग 35 ते 40 किलोमीटर एवढं असायचं. सो आमचं वीकली मायलेज जे असायचं ते 100 किलोमीटर व्हायचं. हे सोडून म्हणजे हे रन मायलेज सोडून एव्हरी मंडे, वेनसडे, फ्रायडे आमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं. त्यांचे अली असगर म्हणून सर आहेत जे स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायचे. सो ते 6:30 ते 8:15 पावणे 2 तास आमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं. आणि सोमवार, बुधवार, शुक्रवार हे व्हायचं रेग्युलर. सो आमच्या आठवड्यातले कधी कधी असं व्हायचं की 7 दिवस व्हायचे विदाऊट रेस्ट. हे जवळजवळ आम्ही 1-1.5 महिना असं केलंय की 7 दिवस व्हायचे विदाऊट रेस्ट व्हायचे. आणि हे रिलिजियसली फॉलो करावं लागायचं. आणि हे युजली सकाळची वेळ म्हणजे जेव्हा लॉंग रन असतील तेव्हा आम्ही सकाळी 4-4:30 ला रन चालू करायचो आणि 8:30-9 पर्यंत संपायचं. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही हॉस्पिटलला जायचे. युजली एवढं थकलेलं असायचो, कधी कधी मी गाडीत मागे बसल्या बसल्या झोपून घ्यायचो. जेवढा वेळ मिळेल तेवढा झोप काढायची, रेस्ट मिळेल तेवढेच तेवढं रेस्ट घ्यायचो. बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा ओपीडीत नसेल त्यावेळेस सुद्धा ओपीडीत एक 5 मिनिटं डुलकी घेऊन घ्यायची. यू गेट रिज्युनेटेड. खूप फरक पडतो. आणि बेसिकली माइंड आणि तुमचं फिजिक दोन्ही गोष्टीला थोडी रेस्टची गरज असते. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की रात्रीची झोप आहे ती साधारणतः 5.5-6 तासच व्हायची. ऍक्च्युली बरेच जण सांगतात की रेस्ट होणं खूप महत्वाचं असतं रिकव्हरीसाठी. पण तरी आम्ही बघितलं की जर तुमचं शेड्यूल थोडं बिझी असेल तर इट बिकम्स डिफिकल्ट. पण मला वाटतं 6 तास स्लीप इज मोर दॅन सफिशियंट. तेवढ्या ह्याच्यात माझी रिकव्हरी होऊन जायची बऱ्याच जणांची. आणि ती सवय झाल्यानंतर ती होऊन जाते रिकव्हरी. बॉडीला सवय झालेली असते. आणि याच्यामध्ये घरच्यांचा कसा सपोर्ट? घरच्यांचा मोठा इश्यू आहे. त्यांचा सपोर्ट डेफिनेटली आहे. सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. पण त्यांची कंप्लेंट पण असते की तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकत नाही, फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. माझे 2 मुलं आहेत छोटे, एक आता 11वीला आहे आणि एक 7वीला गेला. सो बोथ त्यांचे संडे थोडे कॉम्प्रोमाइज होऊन जायचे. कारण की संडेला लॉंग रन केल्यानंतर मग हॉस्पिटलला जायचं. हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर नाही म्हटलं तरी आम्हाला थोडी रेस्ट घ्यावी लागायची, झोपावं लागायचं. सो त्यांच्यासाठी वेळ डेफिनेटली कॉम्प्रोमाइज झाला, त्याच्यात काही डाऊट नाही. पण काय तो 3 महिन्याचा पिरियड असतो आणि आपण म्हणतो की काही अचीव्ह करण्यासाठी मग काहीतरी तुम्हाला कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि मग आहे की फॅमिलीचा वेळ डेफिनेटली कॉम्प्रोमाइज होतो. पण अल्टिमेटली त्यांचा सपोर्ट आहे, त्यांचं मोटिवेशन आहे, म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यातनं जे अचीव्हमेंट त्यांचाही आनंद. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर त्यांना पण आनंद होतो, प्लस त्यांना पण मोटिवेशन मिळतं. तुमचे मुलं जर बघतात की तुम्ही स्पोर्ट्स मध्ये एवढ्या गोष्टी चांगल्या अचीव्ह करतात आहेत तर ते ऑल्सो गेट मोटिवेटेड. आणि उद्देश खरं म्हणजे तोच आहे की आपल्या घरात आपली मुलं सुद्धा मोटिवेटेड व्हावे. किंवा आपल्या आजूबाजूला जे काही लोक असतात, आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती झालं की मी रनिंग ऍक्टिव्हिटी करतो, हे करतो, मी ट्रेकिंग पण करतो. तर युजली आता मागचा संडेला डॉक्टर्स डे होता, तर आम्ही सगळ्या आमच्या डॉक्टर्सला ट्रेकिंगला घेऊन गेलो. अँड एव्हरीबडी वॉज हॅपी. का? आणि देन दे रिअलाइज की अरे आपण ट्रेकिंग न करता काय मिस करत होतो. ट्रेकिंग करताना जे काही नेचर बघायला मिळतं देन दे रिअलाइज की मग लोकांना कळलं की बाबा हा नुसता वेळासारखा पडतच नाही, तर या सगळ्या गोष्टी हे आस्पेक्ट पण असतात. ते सुद्धा त्यांना येते लक्षात आलं की या गोष्टी आपणही मिस करतोय आणि आपल्याला माहितीच नव्हतं की आपण काय मिस करतोय. एक्झॅक्टली. सो मी सांगेल की एंड्युरन्स स्पोर्ट्स बाबतीत पण असंच आहे. लोकांना असं वाटतं की हा काय वेळासारखा पडत असतो, बट इट इज अ स्टेट ऑफ माइंड. तुम्ही एक ट्रान्स स्टेट मध्ये जातात. मेडिटेशन करणं, आपण म्हणतो की मेडिटेशन कसं करायचं, तर मी सांगेल की लॉंग रनिंग इज अ मेडिटेशन, दुसरं काही नाही. तुम्ही काही वेळासाठी सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात, विवंचना विसरलेल्या असतात. आणि रोडवर तुम्ही एकटे असतात, फक्त पळणारे एकटे असतात, तुमच्याबरोबर कोणी नसतं. यू आर इन टू युअर सेल्फ बेसिकली. न्यूट्रिशन आणि हायड्रेशन ज्याला म्हणतात, याचं प्रिपरेशन किंवा याची तयारी कशी होती? सो आम्ही म्हणू की आमच्या सगळ्या प्रिपरेशन मध्ये सगळ्यात वीक लिंक असेल तर ती असेल न्यूट्रिशनची. कसं काय? मी आहे प्युअर व्हेजिटेरियन. इट इज व्हेरी डिफिकल्ट. दुसरी गोष्ट की ऍज अ डॉक्टर तुम्ही असल्यानंतर काय होतं की तुम्हाला नॅचरल गोष्टी करायला जास्त आवडतात. सो टेकिंग आर्टिफिशियल म्हणजे आता प्रोटीन सप्लिमेंट म्हणतात की प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचे की नाही, हा एक थोडासा हे होता, डायलेमा होता. सो त्यावेळेस आय रिअलाइज की काही माझं जेव्हा एक टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलोमीटर झाली आणि आम्ही कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करत होतो, माझं जे वेट होतं त्यावेळेस ते अराउंड 65चं 62 kg झालं. आय लॉस्ट अराउंड 3 kg अँड वॉज फीलिंग व्हेरी वीक. आणि मेन जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करत असता तुमचं फॅट वगैरे सगळं निघून जातं चेहऱ्याचं. सो ऍट दॅट टाइम आय रिअलाइज की कुठेतरी काहीतरी चुकतंय आपलं न्यूट्रिशन. अँड देन वी स्टार्टेड टेकिंग
की न्यूट्रिशन म्हणून प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली. प्लस नुसतं सप्लिमेंट नाही पण डाएटमध्ये सुद्धा प्रोटीन इंटेक वाढवला. सो आम्हाला ऑन अँड ॲव्हरेज वेन यू आर प्रिपेअरिंग तर त्याची जी रिक्वायरमेंट अराउंड 2 ग्राम पर केजी म्हणजे साधारणतः माझ्या वेटसाठी अराउंड 130 ग्रॅम प्रोटीन आणि डाएटमधून मिळणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही असं म्हणजे हेच करू शकत नाही की फक्त भाज्या किंवा नाही करू शकत. तुम्हाला क्वांटिटी किती खावी लागेल एवढी तर पॉसिबल. सो म्हणून प्रोटीन सप्लिमेंट चालू केलं. आय टूक इट फॉर अराउंड 2 months बिफोर म्हणजे मॅरेथॉनच्या आणि इट डेफिनेटली हेल्प. आणि दुसरी गोष्ट असं आहे की रिसर्च केल्यानंतर कळालं की काही प्रोटीन्स आहेत जे आर रिअली सेफ आणि हे त्याच्यानंतरच आम्ही ते घेतले. आणि मग आता असं झालंय की यावेळी सुद्धा मी साधारणतः 2 महिन्यापूर्वी प्रोटीन चालू केले आणि घेतले. प्लस ऍडिशनल आपल्या डाएट मधून जे काही आहे ते हे केलं. हायड्रेशन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट ट्रेनिंग मध्ये. सो हायड्रेशन आपण म्हणू की हायड्रेशन साठी वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन अवेलेबल असतात, वेगवेगळ्या प्रकारचं हे असतात. सो आम्ही जे युज केले ते पहिल्या कॉम्पिटिटच्या वेळेस एनर्जाल म्हणून एक होतं. ओके. आणि आत्ताच्या वेळेस जे केलं ते फास्ट स्टँड अप म्हणून त्याचा सपोर्ट घेतला आम्ही. ऍक्च्युअली मॅरेथॉन मध्ये वेगळा सपोर्ट असतो बट स्टील यू हॅव टू बी म्हणजे प्रिपेअर्ड या सगळ्या गोष्टींसाठी आणि तुम्ही स्वतःचं हायड्रेशन पण कॅरी करू शकता. पण हायड्रेशन आणि न्यूट्रिशन हे दोन खूप खूप महत्वाचे. बरोबर, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे पाऊलच टाकू शकणार. एक्झॅक्टली. सो मी सांगेल की जर शक्य असेल तर प्रोफेशनल हेल्प पण घ्यायला हरकत नाही. बरोबर. एक डायटिशियन हेल्प जे आम्हाला बऱ्याच वेळा वाटायला लागलं होतं पण काही वेळा काय होतं की तुम्ही जेव्हा प्रिपरेशनच्या टेम्पो मध्ये असतात त्यावेळेस ऍडिशनल व्यक्ती तुमच्या याच्यात इन्व्हॉल्व्ह करणं इट बिकम्स रिअली डिफिकल्ट. मी सांगेन की तुम्हाला कोणाला जरी प्लॅन करायचं असेल तर सुरुवातीपासून करा. म्हणजे अचानक आमचं हे रुटीन मग काय होतं की मग आणि काय असतं की प्लस तुमचे डाएट प्रिफरन्सेस असतात ते चेंज करणं अवघड असतं. सो स्टार्ट इट बिफोर हँड. पहिल्यापासून जर केलं तर चांगलं राहील, काही हरकत नाही करायला. कारण म्हणजे तुम्हाला इंजुरी फ्री करण्यासाठी डाएट आणि हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण शेवटी तुम्ही जे खाता त्याच्यावरच इंजुरीज वगैरे सगळ्या क्लिअर होतात. आणि हे सगळं म्हणजे प्रोटीनच्या बाबतीत मला हे विचारायचं होतं की जे प्रोटीन आपण घेतो सो ते ऍडिक्ट नाही होत की नंतर सवय नाही लागत? नाही, मुळीच नाही लागत. मी सांगितलं मी 2 महिने घेतले फक्त प्रोटीन, त्याच्यानंतर परत घेतले नाही. म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे नाही. प्रोटीन आपण म्हणू की एक्सेसिव्हली आता ज्यांना एन्ड्युरन्स स्पोर्ट्स करायचे त्यांनी घेतलेले योग्य असतं. ज्यांना काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये आणि त्यांनी प्रोटीन घेतले तर ते योग्य नाहीये. तुम्हाला ते म्हणजे जर ते बर्न नाही झाले पाहिजे, बर्न झाले पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट कॉन्टॅमिनेशन असण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं बऱ्याच आता आपण म्हणू की काही वेळा त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स वगैरे ऍड केलेले असतात. खरं तर भीती तीच असते. त्याच्यामुळे मला पण तीच भीती होती. त्याच्यामुळे काय होतं कॉमन माणूस आहे ना त्या गोष्टींकडे सहसा पडत म्हणजे अगदी जिम वाले किंवा जे हे असतील तेवढेच जातात. अदरवाईज आपण म्हणू की क्वाईट अ फ्यू रिलायबल ब्रँड. सगळ्यांनी फेसबुकवर पोस्ट पण आली होती मध्ये की प्रोटीनची स्टडी केली गेली आणि त्याच्यात 3-4 ब्रँडचे जे प्रोटीन होते दे वर रिअली गुड. सो मी सांगेल की डायरेक्ट आपण त्या कंपनीकडून आमचं जे होतं परचेस वी वर बाईंग डायरेक्टली फ्रॉम द कंपनी. ठीक आहे ना. सो इट हेल्प्स बेसिकली. सो तसं जर असेल आपल्याला रिलायबिलिटी माहिती असते तुम्ही पुढे घ्यायला हरकत नाही काही. ठीक आहे ना. किंवा योग्य माणसाचा सल्ला घेऊन एक्झॅक्टली योग्य माणसाचा सल्ला घेऊन डेफिनेटली त्याच्यात काही म्हणजे आणि जिथे तुम्ही वाटतं की तुम्ही स्वतः कमी आहात तिथे गायडन्स घेण्यात काहीच हरकत नाही. काहीच चुकीचं नसतं. आता फिजिकल वगैरे सगळं तुमचं चालू होतं तर आता ही गोष्ट आहे की इथे तुम्हाला मेंटल स्ट्रेस पण हँडल करावा लागतो खूप. सो याची तयारी कशी होती म्हणजे स्ट्रेस हँडल करण्याची आणि तो जो संपूर्ण शरीराचा थकवा तर आहेच आहे म्हणजे शारीरिक त्रास तर आहेच आहे पण तो मेंटल जो आहे तर ते कसं केलं? सो मी म्हणेल की एन्ड्युरन्स स्पोर्ट्स विल टीच यू मेंटल टफनेस. एन्ड्युरन्स स्पोर्ट्स मध्ये जे मेंटल टफनेस लागतं दॅट विल बी गिव्हन यू. स्ट्रेस हँडल करण्याची पण सिच्युएशन सेम. जेव्हा तुम्हाला माहिती की 50 किलोमीटर पळायचे आहे सो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चालू करतात तेव्हा तुम्ही विचार नाही करत की मला 50 किलोमीटर करायचे. यू थिंक ऑफ टेकिंग 1 किलोमीटर 1 किलोमीटर घेतात. आणि जेव्हा तुम्ही क्लोज असतात जवळ येतात त्याच्यात जेव्हा तुमचं डिस्टन्स समजा तुम्ही हाफ वे क्रॉस केला सो यू थिंक दॅट नाव हाफ वे इज डन, ओनली हाफ वे टू गो. जेव्हा तुम्ही समजा 50 किलोमीटर करणार 45 किलोमीटर झाले तुम्हाला माहिती की 90% झाले 10% राहिले. यू गेट डिफरंट एनर्जी. सो सेम मी सांगेल की लाईफ मध्ये पण विथ दॅट यू हॅव टू अप्लाय की टेक इट स्टेप बाय स्टेप. कुठल्याही गोष्टीला कुठलाही इश्यू असेल स्ट्रेस करणारा इश्यू असेल काय असेल टेक इट स्टेप बाय स्टेप. फॉर नेक्स्ट व्हॉट इज माय टार्गेट या सगळ्या गोष्टींसाठी पुढच्या गोष्टीचं काय टार्गेट आहे त्याच्यानंतरचं काय टार्गेट. आपण डायरेक्ट इन रिझल्टचा जर विचार करायला लागलो डिफिकल्ट एकदम. अरे बापरे 90 किलोमीटर एक्झॅक्टली सुरुवातीचा त्याला विचार केला तर. सो अचीव्ह करण्यासाठी येस टार्गेट मोठं पाहिजे. तुमचं जे गोल आहे ते मोठं पाहिजे पण
तुम्ही पहिल्याच पॉइंटला फक्त त्याचाच बद्दल विचार नाही करू शकत. सो यू हॅव टू थिंक ऑफ लँडमार्क्स विच आर गोइंग टू कम, आणि ते अचीव्ह झाले की देन यू शुड बी हॅपी. आणि कधी कधी असं होतं की काही वेळा तुम्ही त्या गोल पर्यंत पोहोचू शकत नाही. सो इव्हन व्हॉट एव्हर लँडमार्क यू अचीव्ह, यू शुड बी हॅपी त्याच्याबद्दल. तिथपर्यंत पोहोचलं एक्झॅक्टली. एक्झॅक्टली येतात. देअर विल बी मेनी सिच्युएशन. ऍक्च्युअली स्पोर्ट्स टीचर्स यू टू बी हंबल ऑल्सो. ठीक आहे ना. कारण काय की प्रत्येक वेळेस एक्झॅक्टली मीच विनर नाही असू शकत किंवा मीच हे नाही करू शकत. सो यू हॅव टू ऍक्सेप्ट द थिंग्स. आणि आम्ही जेव्हा रनिंग करतो एक लॉजिक असतं की लिसन टू युअर बॉडी. युअर बॉडी इज सेइंग यू शुड लिसन टू दॅट. इफ बॉडी इज आस्किंग यू टू स्टॉप, यू शुड स्टॉप. कारण काय की आपण बऱ्याच वेळा बघतो की कोणीतरी सायकलिंग करताना अचानक त्याचा हे झाला, अपघात झाला किंवा मृत्यू झाला, रनिंग करताना जिम मध्ये झाला, हे सगळं. सो मी सांगेल की प्रत्येकाला की हे सगळे अपघातच असतात, ऍक्सिडेंट असतात, दे हॅपन्स वन्स इन. बट टू बी ऑन सेफर साईड, जेव्हा तुमची बॉडी सांगते आहे काहीतरी सांगते की काहीतरी चुकतंय की या सगळ्या गोष्टीत कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय, सो लिसन टू युअर बॉडी, टेक रेस्ट. त्या बॉडीचा जो इश्यू आहे त्याला सॉल्व्ह करा आणि देन यू कम बॅक स्ट्रॉंगर. बरोबर. सो आपण जसं ॲरो आहे, ॲरोला पुढे जाण्यासाठी आपण मागे खेचतो आणि मग ॲरो पुढे जातो, त्याप्रमाणे लाईफ मध्ये कधी कधी पुढे जाण्यासाठी एक स्टेप मागे पण यावं लागतं. काय हरकत नाही, म्हणजे थोडंसं मागे. एक्झॅक्टली. आणि स्पोर्ट्स टीचर्स यू दॅट बेसिकली. आपल्याकडे खूप इन्स्टन्सेस आहेत की जिथे आपण बघितलं की पीपल ज्यांनी कॉन्कर केलं, दे वर ऑन टॉप, दे फेल डाऊन, पण द मोमेंट दे रिअलाइज की काय चुकलं आहे आयुष्यात, दे हॅव अगेन कॉन्कर्ड इट दॅट. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मी सांगेल की, आणि पॉसिबल आहे, सगळ्या गोष्टी इज पॉसिबल. सो स्पोर्ट्स टीचर्स यू टू बी अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. युअर माइंड इज, म्हणजे आपण म्हणू की ऍब्सोल्युटली स्ट्रॉंग असतं. युअर म्हणजे तुम्ही फिबल हार्टेड अजिबात राहत नाही. बरोबर. येस. युअर इमोशन्स आर अंडर युअर कंट्रोल. कारण काय की जेव्हा तुम्हाला 90 किलोमीटर पळायचे, तुम्ही सेलिब्रेट मध्येच नाही करू शकत. तुम्ही 89 किलोमीटर झाले म्हणून सेलिब्रेट नाही करू शकत. वेन यू आर देअर ओनली देन अँड देन यू विल सेलिब्रेट. कारण की तुम्हाला माहिती 1 किलोमीटर मध्ये सुद्धा काही गोष्टी होऊ शकतात. माइंडला सुद्धा एक शिस्त लागते की आपल्याला कधी कुठली गोष्ट करायची, म्हणजे फिजिकली सुद्धा आणि मानसिकली. आणि काय टप्प्याटप्प्याने सगळं करता तुम्ही. सो टप्पे खूप महत्वाचे होऊन जातात आयुष्यात. ट्रेनिंग सेशन वगैरे ज्यावेळेस चालू होतं तर त्यावेळेस आता फोकस ठेवण्यासाठी आणि किंवा मोटिवेशनसाठी काय केलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉम्रेड्स मॅरेथॉन बद्दल असं म्हणतात की इट इज नॉट द मॅरेथॉन विच इज डिफिकल्ट, इट इज द प्रिपरेशन दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट. कारण की 1100-1200 किलोमीटर तुम्हाला 3 महिन्यात करायचे असतात, प्लस तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं. सो फोकस ठेवण्यासाठी आम्हाला म्हणजे मॅरेथॉन आमचं जे कॉम्रेड ट्रेनिंग होतं ते सतीश गुजरन म्हणून कोच आहेत, ते आम्हाला शेड्यूल पाठवायचे आणि आम्ही त्यानुसार रनिंग करायचो. सो आम्ही जे काही लोक बरोबर होतो, सो व्हॉट वी डिसाइडेड टू डू इट इन ग्रुप. आणि मग काय असायचं की सगळे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत रनिंग चालू होणार नाही, सगळे जोपर्यंत फिनिश करत नाही तोपर्यंत रनिंग फिनिश होणार. सो व्हॉट वी थॉट दॅट टीम इज गोइंग टू बी आवर स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी, आणि इट इज गोइंग टू कीप अस मोटिवेटेड. मी, किरण गायकवाड, सागर पाटील, जयंत संसारा, वितिक, पंकज बदाणे, आम्ही सगळे हे होतो, हे सगळे एकत्र ट्रेनिंग करायचो. दॅट इज वेअर वी रिअलाइज की संदीप हांडा म्हणून होता, आणि हे सगळं आम्हाला रिअलाइज झालं की स्ट्रेंथ इज गोइंग टू कम विथ युनिटी. आणि मग आम्ही सगळ्यांनी जे काही रन केलेले आहेत हे सगळे आमच्या बरोबर आहे, आमच्या 1000-1200 किलोमीटर जे आहेत ते एकत्र झालेले आहेत. आणि फोकस ठेवण्यासाठी कुणाचं काही चुकत असेल तर अदर पर्सन इज देअर टू हेल्प यू. या सगळ्या गोष्टी आम्ही इव्हन स्ट्रेंथ ट्रेनिंग जे करायचो सोमवार, बुधवार, शुक्रवार, त्याच्यामध्ये सुद्धा हे तिघं सगळे बरोबर असायचो. आणि दॅट इज व्हॉट वी रिअलाइज, टीम इज अवर स्ट्रेंथ आणि दॅट इज गोइंग टू कीप अस फोकस. आणि झालं पण तसंच. कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये सुद्धा जे काही प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाने केलं, पण वी वर ऑलवेज मोटिवेटेड की बाकीच्यांनी पण ही शुड इम्प्रूव्ह हिज परफॉर्मन्स, सगळ्या गोष्टी. आणि मग सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या झाल्या पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं होतं. ट्रॅव्हल पण बरोबर केलं आम्ही, हे पण बरोबर होतं, सगळं एव्हरीथिंग वॉज मॅनेजमेंटच तुम्ही त्या पद्धतीने टीम केली. सो कॉम्रेड मध्ये जाताना तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस ती स्पर्धा आहे त्यावेळेस तर ते तिथपर्यंत तुम्हाला ते सगळं स्ट्रगल करायचंच आहे, पण ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही सगळे गेलात तर त्यावेळेस मॅनेजमेंट कसं केलं होतं? कारण माहित काहीच नसतं तिथे काय आहे, तिकीट बुकिंग पासून सगळ्या गोष्टी आहेत. यात आम्ही सांगितलं की आमच्या अगोदर 3 जण गेलेले होते, चेतन अग्निहोत्री, उमेश बुब आणि म्हणजे हे अगोदर जाऊन आले होते. त्यामुळे काय झालं की त्यांनी आम्हाला बऱ्याच माहिती दिली होती. प्लस आम्ही गेलो, सतीश गुजरन सर जे आमचे कोच आहेत त्यांनी 10 वेळा ती मॅरेथॉन केलेली होती आमच्या अगोदर, त्याच्यामुळे 13 वेळा हो गायडन्स होता. आणि त्यांनी लॉजिस्टिक्स पार्ट बऱ्यापैकी आमचा कन्सिडर केला होता तिथे, आमची राहण्याची व्यवस्था वगैरे सगळं.
हे सगळं त्यांनी तिथे केलं होतं. दॅट इज आय थिंक अ ग्रेट रिलीफ. कारण की काय तुम्हाला गेल्यानंतर हो त्या गोष्टीकडे लक्ष फोकस करायचं मॅरेथॉनवर फोकस करतात. आणि ते आता बरेच जण सगळेजण काय करतात की ह्या कुठल्या ना कुठल्या लॉजिस्टिक्सचा सपोर्ट घेऊनच जातात. कारण इव्हेंट करताना तुम्हाला या गोष्टींवर एनर्जी नाही वाया घालवत आहे. सो युअर एनर्जी शुड बी ऑन बेन रेस. सो आम्ही पण ती एनर्जी गोल मग त्यामुळे आम्हाला मदत झाली. सर आता हे सगळं करत असताना फिजिकली तर खूपच होतं. सो फिजिकली मध्ये तुम्हाला इंजुरीचा सामना करावा लागला? इंजुरीज इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ स्पोर्ट्स. आणि रनिंग मध्ये तर इंजुरी होणारच होणार आहे. मायनर इंजुरीज क्रॅम्प्स आता आम्हाला येत नाही बऱ्यापैकी. म्हणजे प्रॅक्टिस सुरुवातीला आम्हाला यायचे क्रॅम्प्स, पण आता आम्हाला हायड्रेशन मसल स्ट्रेंथ हे झाल्यामुळे क्रॅम्प्स हा प्रकार येत नाही युजली. आणि दुसरी गोष्ट असं आहे की इंजुरी ही मायनर असेल तर ती लगेच रिकव्हर होते, पण कधी कधी मेजर इंजुरी पण होतात. मला पण बऱ्याच वेळा झालेले आहे. जेव्हा तुम्ही रनिंग स्टार्ट करता तेव्हा आयटी बँड सिंड्रोम म्हणतात. एक रनर्स नी असतो. आयटी बँड सिंड्रोम हा आपल्या हिप आणि नी या दोघांना जॉईन करणारा एक बँड असतो. इट्स अ टफ बँड बेसिकली. जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा त्याचं काय होतं की तो तेवढा फ्लेक्झिबल नसतो बाकीच्या यांच्यासारखा. त्यामुळे तुम्ही जेव्हा एकदम रनिंग फास्ट करतात किंवा तुमच्या स्पीडपेक्षा स्लो करतात तेव्हा त्याचे जे आहे आपण म्हणून स्ट्रेचिंग जे होतं ते अनइक्वल होतं, गडबड होतं आणि मग तो स्वलन होतो. त्याला आयटी बँड सिंड्रोम म्हणतात. सो आयटी बँड सिंड्रोम झाल्यानंतर तुम्हाला बरेचसे एक्सरसाइज करून ते करावं लागतं आणि प्लस रनिंग तुम्हाला थांबावं लागतं थोड्या दिवसांसाठी. सो ते जर रनिंग थांबवलं नाही तुम्ही तर तुम्हाला तो ऍग्रेवेट होण्याचे चान्सेस असतात. सो आयटी रनर्सनी झाला होता. नंतर मला डेल्टॉइड लिगामेंट अँकलच्या इथे असते तिचं इन्फ्लेमेशन झालं होतं. सो जेव्हा जेव्हा होतं मी सांगितलं लिसन टू युअर बॉडी, स्टॉप 2-3 वीक्स पर्यंत. आणि देन यू रिअलाइज ते 2-3 आठवडे जे असे असतात ना दॅट इज अ गुड टाइम टू रिथिंक व्हॉट यू वॉन्ट टू डू, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. रिकॉल एक्झॅक्टली. तुम्हाला रिकॉईल सिस्टीम तुम्हाला रिकॉईल करता येते त्याच्यात. तुम्हाला असं वाटायला नको की इंजुरीमुळे मला करता येत नाहीये काही. सो ऍक्च्युअली बरेच रनर्स असे असतात की इंजुरी झाल्यानंतर थोडस मग प्रॉब्लेम येतात त्यांना. का की दे थिंक दॅट मी परत रनिंग चालू केलं तर मला परत इंजुरी होईल, हे होईल. सो रादर दॅन दॅट ती रिथिंक वाय दिस इंजुरी आपण का झाली आणि काय करायला पाहिजे होतं, एक्झॅक्टली काय करता येऊ शकेल. आणि झाल्यानंतर तुम्ही परत तुमचे टार्गेट पण रिसेट करू शकता. समजा एखादी गोष्ट नाही झाली याची ती पुढच्या वेळेस करायची आहे किंवा हायर टार्गेट्स काय आहे ते तुम्ही अचीव करू शकता. आणि सर आता हे जे सगळ्या म्हणजे इंजुरीज वगैरे मधून जेव्हा आपण बाहेर निघालो आणि मग ऍक्च्युअल याच्यामध्ये जातो, कॉम्रेड मध्ये जातो, सो तिथला सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट काय होता तुमच्यासाठी की जेव्हा तुम्ही रन सुरू केलं? आपण म्हणतो कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये जेव्हा तुम्ही जातात सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट जो असतो तो आहे की 90 किलोमीटर अंतर जे तुम्ही पहिले कधीच पार केलेले नाही आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या ट्रॅक बद्दल काहीच माहिती नाही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अटेम्प्ट करतात म्हणजे तुम्हाला त्या रोड बद्दल काहीच माहित नाही आहे. सो हा एक चॅलेंजिंग पार्ट आहे. तिथे फक्त गायडन्स साठी ते एरोज वगैरे एरो असतात ते सगळं हायवेवर असते ती म्हणजे बाकी तुम्हाला तो ऍक्च्युअल रस्ता माहित नाही. रस्ता माहित नसतो कारण एलिव्हेशन किती असेल, कुठे आहे एलिव्हेशन, ह्या सगळ्या गोष्टी माहित नसतात तुम्हाला. सो तो एक नोवाईस पार्ट असतो सगळ्या गोष्टींचा. आणि तुम्ही 90 किलोमीटर कधी पळालेली नाहीये, त्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा पळायचे आहेत 90 किलोमीटर. हा एक थोडासा चॅलेंजिंग पार्ट असतो. पण तुम्हाला ऍट द बॅक ऑफ माइंड माहिती असतं की मी तेवढं प्रिपरेशन केलंय सो मला तो फिनिश करायला इश्यू नको, मी करणार, फिनिश करणार. आणि दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्हाला टप्पे व्यवस्थित माहित नसतात त्यावेळेस तुम्ही एफर्ट कसा देणार ते पण तुम्ही स्ट्रीमलाईन करू शकत नाही या सगळ्या गोष्टी. सो पहिल्यांदा हा इश्यू आला आणि हे चॅलेंज मला जास्त वाटलं की एफर्ट घेताना म्हणजे माझा स्पीड किती ठेवायचा, कोणत्या टप्प्याला किती ठेवायचा, काय हे तुम्हाला पहिल्यांदा गेस करता येत नाही. पण मग दुसऱ्यांदा आम्ही जेव्हा केली त्यावेळेस वी वेअर बेटर प्रिपेअर्ड. आम्हाला रोड माहिती होतं, सगळं माहिती होतं, कुठे हिल येतात, कुठे तुम्हाला ऍक्सेलरेशन करायचंय, कुठे तुम्हाला स्पीड स्लो करायचं आहे, कुठे वॉक करायचं आहे, हे सगळं आम्ही पहिलेच प्लॅन केलं होतं. तुम्हाला गाडी चालवता येते, रस्ता माहित नाहीये पण तुम्हाला हे चांगलं माहितीये की आता थोडस चढण आहे सो मी गिअर कमी करतो थोडासा. जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणून होम ग्राउंड वर तुम्ही चांगलं खेळतात आणि तुम्हाला टप्पे माहिती असतात. एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याच्यात. तसं तो भाग. पण आता दुसऱ्यांदा गेल्यानंतर वी डिड नॉट हॅव दॅट इश्यू. तुम्हाला माहिती आहे आता आम्ही दुसऱ्यांदा टायमिंग पण बेटर आला. म्हणजे दुसऱ्यांदा डिफिकल्ट असताना अपहिल असताना सुद्धा आम्ही पहिल्या वेळेस पेक्षा 21 मिनिटं अगोदर फिनिश केली. पहिल्यांदा आम्ही 9 तास 18 मिनिटात फिनिश केली होती, तर दुसऱ्यांदा आम्ही 8 तास 57 मिनिटात केली. आणि सर याचा जो एक इमोशनल जर्नी असतो किंवा आपण ज्याला म्हणतो की मेंटल जर्नी असतो, सो हा त्या याच्या दरम्यान सुद्धा चालूच असेल ना की ज्यावेळेस तुमची रेस सुरू होते की आता मॅरेथॉन आपली सुरू होते, कॉम्रेड सुरू होते,
सो पहिलं पाऊल टाकताना पासून की माइंड मध्ये माहिती असते की हा एवढा टप्पा आहे, किती आपण म्हटलं की नाही मी छोटे छोटे टप्पे ठेवेल, पण तरी सुद्धा हा जो इमोशनल की घरच्यांनी काय केलं वगैरे सगळं तो कसा होता? आणि इमोशनली आपण म्हणू की इट इज व्हेरी चार्ज सिच्युएशन. कारण जेव्हा तुम्ही स्टार्ट करतात तेव्हा स्टार्ट लाईनला 25,000 लोक तुमच्याबरोबर पळायला असतात. दॅट ऍटमॉस्फिअर इज क्रॅकिंग. म्हणजे तुम्हाला सुरुवात करताना कधी निगेटिव्ह वाईब येऊच शकत नाही. सुरुवात करताना यू आर ऑलवेज पॉझिटिव्ह. या सगळ्या गोष्टी एवढे सगळे लोक 25,000 लोक दे आर रनिंग आणि तिथे म्हणजे ते त्यांच्या लोकल भाषेत गाणं म्हणत असतात विच इज मोटिवेशनल सॉन्ग. आपल्याला काही कळत नाही पण इट इज सो चार्ज की आपल्याला एकदम म्हणजे अंगावर शहार यायल्यासारखं होतं. अँड देन यू आर चार्ज फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. सुरुवातीचे काही आपण म्हणू 15-20 किलोमीटर तर तुमच्या त्या चार्ज मध्येच निघून जातात. नंतर जेव्हा मग मधला फेज येतो त्यावेळेस थोडंसं तुमचं माइंड हे असतं का मधला फेज ऑलवेज डिफिकल्ट. स्टार्ट करताना तुम्ही चार्ज असतात, फिनिश करताना मोटिवेशन असतं की फिनिश करायचंय, पण मधल्या फेज मध्ये थोडंसं इमोशनली डिस्टर्बन्स येतं. एक तर तुम्ही थकून जातात थोडेसे या सगळ्या गोष्टी. पण या सगळ्या गोष्टीत मी सांगेल की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असतात तेव्हा इट हेल्प्स यू लॉट. आणि दुसरं की या सगळ्या गोष्टीत विचार करताना आपण जसं आहे की मी सांगितलं की आपण जे आहे लार्ज गोलचा जेव्हा आपण विचार करायला पाहिजे. लार्ज गोल जे असतात त्याच्यानुसार. कारण काय होतं की जेव्हा आपण थकतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माहिती असते की माझी मुलं, माझे रिलेटिव्ह, इनफॅक्ट आमचे फ्रेंड जे आमच्याबरोबर ट्रेनिंग करतात आणि जे कॉम्रेडला आलेले नाहीये आणि हे सगळं लाईव्ह चालू असतं. म्हणजे त्यांना कळत असतं आम्ही किती किलोमीटर केले, किती वेळात केलेले आहे. हे सगळे आपल्याकडे एक्सपेक्टेशन बघतात आहे. सो यू हॅव दॅट ऍडिशनल मोटिवेशन की नाही बाबा यांचे एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे आपल्याकडून, आपण कुठे थांबू शकत नाही. आपल्याला ते मोटिवेशन देण्यासाठी आपल्याला माहिती की कमीत कमी आपल्यासाठी नाही तर आपण त्यांच्यासाठी तरी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ऍक्च्युली आपण म्हणू की वी टेक अ हेल्प ऍट दॅट मोमेंट. आपण दुसऱ्यांच्या इमोशन्स घेऊन आपण स्वतःला मोटिवेट करतो. बट दॅट इज गुड थिंग. आय थिंक यू कॅन. नाही ही गोष्ट एक्झॅक्टली की त्यांच्यामुळे आपल्याला जर मोटिवेशन मिळत आहे तर घ्यायला काय हरकत आहे. आपल्याला माहिती की ते सगळे लोक आपल्याकडे एक्सपेक्टेशन बघतात. ते आर वॉचिंग अस लाईव्ह. म्हणजे ट्रॅक करतात तुम्ही कॉम्रेड मॅरेथॉनला. सो ट्रॅक करतात ते. तुम्हाला माहिती की ते सगळे लोक ट्रॅक करतात. आपण जर थांबलो तर दे आर गोइंग टू बी डिसअपॉइंटेड. सो यावेळेस आपण काय झालं काय इंजुरी झाली हे झालं हळूहळू का तुम्ही चालत राहा. सो मधल्या पार्ट मध्ये तसं होतं. आणि जेव्हा तुम्ही एकदा शेवटच्या टप्प्यात येतात देन यू गॉट डिफरंट एनर्जी की आता माहिती तुम्हाला, आता तुम्हाला माहिती यू आर नाव इट इज इन विदिन युअर रीच ग्रास मध्ये. आणि असं होतं का जसं की तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खूप गर्दी होती आणि जसं जसं हळूहळू तुम्ही पुढे जायला लागता काही लोक गळत जातात किंवा काही लोकांचं तेवढंच असतं की चला मी थोडंच पडेल, कारण ते इन्स्पिरेशन साठी आलेले असतात किंवा त्यांना एक छान वाटतं की चला बाकीच्या सगळ्यांना आपला सपोर्ट तरी होईल किंवा आपण. आणि ऍडिशनली मी एक गोष्ट सांगेल की जेव्हा तुम्ही कॉम्रेड्स मध्ये पडतात, साऊथ आफ्रिका इज कंट्री विच इज फ्रेंडली टू इंडियन पीपल बेसिकली. तिथे जेव्हा इंडियन लोक जे बघतात ना त्यावेळेस त्यांना पण एक वेगळा जोश येतो. हे जो एरिया आहे डर्बन टू पीटरमार्क्सबर्ग हा महात्मा गांधीजींचा वर्कचा एरिया आहे. सो लोक इंडियन लोक बघितल्यानंतर खुश होतात आणि कम ऑन इंडिया आणि आपलं नाव पण मागे लिहिलेलं असतं तर ते आपलं नाव घेऊन ओरडतात. मोटिवेशन जबरदस्त. गिव्ह अस लॉट ऑफ मोटिवेशन. जेव्हा कम ऑन इंडिया म्हणतात आणि आम्ही कॉम्रेड मॅरेथॉन जेव्हा पळतो तेव्हा ऑल इंडियन्स आर वेअरिंग अ सेम टी शर्ट इंडियन पीपल. सो सगळ्यात महत्वाचं ते असतं की आमचे सगळ्यांचे टी शर्ट सारखे असतात. सो दे रिअलाइज की इंडियन्स आर रनिंग. आणि मी सांगेल की इंडियन्स आर ऑलवेज फर्स्ट किंवा सेकंड कॉन्टिनेंट. म्हणजे आपण सगळ्यात लार्जेस्ट कॉन्टिनेंट जे येतं ते इंडियात येत असतं. यावेळेस नव्हतं ते, यावेळेस झिम्बाब्वेचं जास्त होतं पण तरी वी हॅड अराउंड 300-330 पीपल फ्रॉम इंडिया. सो ते मोटिवेशन एक वेगळं असतं की कोणी तुमची देशाची रिस्पॉन्सिबिलिटी पण टाकली तुमच्यावरती. सो दॅट इज नो वी आर नॉट रिप्रेझेंटिंग इंडिया बट वी आर इंडियन्स रनिंग देअर आणि पीपल आर चार्जिंग म्हणजे कंटिन्युअसली मोटिवेशन देतात. ते हेल्प करतात आम्हाला. आणि ज्यावेळेस फिनिश लाईन ज्यावेळेस आपण क्रॉस करतो ती लाईन पार करतो त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता? आय थिंक दॅट इज दी मोस्ट अल्टिमेट सॅटिस्फाईंग मुवमेंट आपण असं म्हणू. ऍक्च्युली इमोशन्स मिक्स्ड असतात त्यावेळेस. यू आर हॅपी प्लस यू आर लिटल बिट आपण म्हणू की जे आनंदाश्रू जे असतात ते डेफिनेटली असतात. आणि एक आपण म्हणू की वेगळा अनुभव आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की तुम्ही पहिले कधी अनुभवला नसेल असा असतो ज्यावेळेस तुम्ही ती फिनिश करतात. एक रिलीफ असतो, एक अँझायटी असते, एक हॅपीनेस असतो आणि न कळता आपल्या डोळ्यातनं 1-2 अश्रू नक्कीच सगळ्या भावना मिश्रण असतं. ऑब्व्हियसली बॉडी टायर्ड आहे. येस एक्झॅक्टली. पण जेव्हा तुम्ही फिनिश करतात तेव्हा तुमचा जो स्पीड असतो तो कदाचित फास्टेस्ट असतो. का? कारण की यू हॅव गॉट डिफरंट एनर्जी. म्हणजे 89 किलोमीटर पळाल्यानंतर सुद्धा तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी आलेली असते त्यावेळेस.
आणि दुसरी गोष्ट, एव्हरीबडी इज वॉचिंग यू, नॉट ओनली एव्हरीबडी, कॅमेरे आर ऑल्सो वॉचिंग, सगळीकडे तुम्हाला सगळ्यांचं लक्ष असतं Yes. तुमच्यावरती. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा मग तिथे फिनिश केल्यानंतर कोणीतरी असतं इंडियन फ्लॅग घेऊन, सो यू आर रेडी विथ वेगळा इंडियन अनुभव. फ्लॅग, सो यू नो दॅट यू आर गोइंग टू कॅरी दॅट इंडियन फ्लॅग, सो तो एक अनुभव वेगळाच असतो. आता तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला सतत जे राहावं लागतं पेशंट्स मध्ये, आणि ते सुद्धा तुमच्या ज्या म्हणजे पेशंट तुमच्याकडे ज्या समस्या घेऊन येतात त्या ब्रेनच्या असतात, बरोबर आहे. Yes. सो त्यांच्याशी टॅकल कसं करता तुम्ही? मी मुद्दा पण विचारलं कारण जसं की तुम्ही ज्या समस्या टॅकल करत होतात त्या समस्या टॅकल करता करता तुम्ही त्या रनिंग कडे आलात, आणि तिथून ती म्हणजे ती साधी रनिंग पण नाहीये की ती आहे कॉम्रेड्स, त्याच्यामुळे मला ते विचारायचं होतं. सो आपण म्हणू की दोघेही बॅटल्स आर इक्वली टिनेशियस, दोघेही बॅटल असतात त्या खूप टिनेशियस असतात. बऱ्याच वेळा मी पेशंट सांगितलं की मी पेशंट जो आहे मला माहिती आहे की इफ आय स्टे टिल द एंड then it is going to be a positive result या सगळ्या गोष्टींपर्यंत. सो whenever a difficult situation is there, मी त्यावेळेस आपलं स्वतःचं म्हणजे मला माहिती की आपण तिथे कन्सिस्टंट राहिलो तर वी कॅन अचीव्ह रिझल्ट वॉट एव्हर. काही वेळा आपल्या मी जसं सांगितलं की काही वेळा नसतात आपल्या हातात गोष्टी, बरोबर. पण स्टील ॲज अ डॉक्टर आय नो दॅट आय हॅव टू ट्राय माय 100%. इफ आय ट्राय माय 100%, सक्सेस इज लाईकली, या सगळ्या गोष्टीत सक्सेस मिळू शकतं. सो तोच प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, मोटिवेशन करणं, पेशंटचं नाही पण रिलेटिव्हचं पण मोटिवेशन करणं. यासाठी आपण स्पोर्ट्स मध्ये जे शिकतो त्या गोष्टीनेच आपण त्यांचं मोटिवेशन, मी कधी काउन्सिलिंग करताना सुद्धा त्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी सांगतो की या गोष्टीत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत, होऊ शकतात, ठीक आहे ना. काय की आम्ही काही देव नाही आहोत, पण ऍटलिस्ट आम्हाला माहिती असतं एक्सपिरियन्स नुसार की काही गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात इफ वी स्टे पॉझिटिव्ह. आणि मी सांगेल की एक मी जस्ट एक्झाम्पल देतो की वेन रिलेटिव्ह आर इक्वली पॉझिटिव्ह ना, खूप वेळा आम्ही बघितलं आहे की रिझल्ट आर मिरॅक्युलसली पॉझिटिव्ह, कारण टू पॉझिटिव्ह थिंग्स क्रिएट रिअली गुड वाईब्स. सो मी प्रत्येकाला आमच्या पेशंट्सना तेच सांगेन की सिच्युएशन किती जरी डिफिकल्ट असली पण पॉझिटिव्ह जर नसलो आपण तर काहीच नाही. जर मी म्हटलं की एखादी गोष्ट नाहीच होणार आहे तर ती कधीच होऊ शकत नाही, पण मी जर म्हटलं की होऊ शकते, ऍटलीस्ट आपण होऊ शकतो, ट्राय करू शकतो. सो मी तेच सांगेन की मी पेशंट बद्दल हीच फिलॉसॉफी ठेवतो. कोणत्याही पेशंटला की काहीच होऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा की येस आपण प्रयत्न करू शकतो, एक्झॅक्टली सुधारणा होऊ शकते, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आमच्या न्यूरोलॉजीत बरेच आजार असे आहेत ज्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल नाही. सो बऱ्याच वेळा असं पेशंटला सांगणं की आम्ही आता ट्रीटमेंट करूच शकत नाही हे सांगणं मला कदाचित जड जातं. त्यावेळेस मी सांगतो की नाही, आपण ट्रीटमेंट करू शकतो या आजाराची. किती फरक पडेल याचं उत्तर वेळ देऊ शकतं, आपल्या हातात प्रयत्न करणं आहे, आणि जे काही आहे आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायची आहे पेशंटची, या सगळ्या गोष्टी. सो मी एवढंच पेशंटला सांगत असतो. आणि त्यानुसार मग प्रत्येक पेशंट, आपण म्हणू की बरेच पेशंट असतात की नाही बाबा पुढच्या वेळेस ते येताना त्यांना माहिती असते की आपल्याला माहिती आहे आपलं उद्देश काय आहे गोळा करायचा. सो दे अंडरस्टँड ह्या गोष्टी रिअलाइज करतात. आणि आता जे तुमच्याकडे बघून जे आपला सगळा शो बघतायत, सो त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांना जर तुमच्यासाठी कॉम्रेड करायची असेल, पूर्ण करायची असेल, सो त्यांच्यासाठी काय सांगाल? मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगेल की कोणताही गोल म्हणजे अचीव्ह करताना तुम्ही स्टेप बाय स्टेप जा, योग्य गायडन्स घ्या. या सगळ्या गोष्टीत चुकी गायडन्स घ्यायला कधीच मागे बघू नका, कोणीही गायडन्स करू शकतं. आणि मी हेच सांगेल की गेल्या 8 वर्षाच्या रनिंग याच्यामध्ये खूप वेळा काही गोष्टी ज्या बेसिक होत्या त्या एका नॉन रनरने आम्हाला शिकवल्या, अशा पण बऱ्याच गोष्टी झाल्या. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं ऐकायला तयार असतात, एक म्हण आहे की गिव्ह दाऊ इयर्स टू एव्हरीवन, तुमचे कान प्रत्येकाला द्या. जर तुम्ही ते लिसनिंग कराल तर बऱ्याच वेळा तुम्हाला फायदा होणार आणि तुम्ही गोष्टी शिकू शकता. असं गोष्ट नसतं की प्रत्येकाचं ऐकायचं आणि तेच चालू ठेवायचं. यू ट्राय टू इम्प्लिमेंट, तुम्हाला वाटलं की याच्यात बेनिफिट आहे, देन यू गेट बेनिफिटेड विथ दॅट. सो प्रत्येक गायडन्स घेत जा. दुसरी गोष्ट, हारल्यानंतर किंवा काही इंजुरी झाल्यानंतर कधीही डिप्रेस्ड होऊ नका. नेव्हर गेट डिप्रेस्ड. व्हॉट यू थिंक दॅट येस दिस टाइम आय हॅव फेल्ड बट नेक्स्ट टाइम आय एम गोइंग टू बी अ विनर नेक्स्ट टाइम डेफिनेटली. आणि इंग्लिशमध्ये म्हण पण आहे की फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सक्सेस. सो मी सांगेल की डेफिनेटली फेल्युअर इज जेव्हा कधी होईल इट इज द नेक्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर सक्सेस. सो कधी मागे वळू नका, त्यावेळेस कुठल्याही गोष्टींनी मागे पडू नका, प्रयत्न चालू ठेवा. अल्टिमेटली आपलं जीवन आहे ते एक मॅरेथॉन सारखं आहे, डिस्टन्स खूप मोठं आहे. अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यात बरेच टप्पे येणार आहेत, बऱ्याच टप्प्याला तुम्ही आनंदी असाल, काही ठिकाणी दुःखी असाल. सो व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड, या टप्प्याला जे काही झालेलं आहे ते विसरून पुढचा टप्पा कसा गाठायचा याचा विचार करत राहा. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अचीव्ह व्हाल
जे काही अचिव्हमेंट असेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल फुलफिलमेंट पाहिजे, येस डेफिनेटली. प्लस ज्या सगळ्यांमुळे तुमचं जे अचिव्हमेंट झालेलं आहे त्यांना कधी विसरू नका. आणि फॅमिली इज ऑलवेज देअर, डेफिनेटली. त्यांचा सपोर्ट नसेल तर आपण काहीच अचीव्ह करू शकत नाही. प्लस या जर्नीमध्ये जेवढे तुमचे सगळे लोक असतात इन्व्हॉल्व, त्यांना इन्व्हॉल्व करा. आणि पॉझिटिव्ह वाईब्स विल बी क्रिएटेड या सगळ्या गोष्टीतनं, की जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतात किंवा तुम्ही त्यांना क्रेडिट देतात तर इट विल क्रिएट अ पॉझिटिव्ह वाईब्स. सो डू नॉट टेक अवे क्रेडिट फ्रॉम एनीवन. येस, यू हॅव डन इट, बट देर आर मेनी पीपल. जेव्हा आपण एखादा पिक्चर बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस आर इम्पॉर्टंट, बट त्या पिक्चरच्या मागे काम करण्यासाठी खूप लोक असतात. सो सिमिलरली तुम्ही हा इंटरव्ह्यू बघतात आहेत, त्याच्यात बरेच लोक इन्व्हॉल्ड आहेत त्याच्या मागच्यात. सो दे ऑल्सो शुड टेक क्रेडिट या सगळ्या गोष्टी. सो जेव्हा आपण कुठली गोष्ट बघतो त्याच्यात बॅकग्राऊंड मध्ये ज्या लोकांनी काम केलं ते पण महत्वाचे असतात. सो गिव्ह क्रेडिट टू एव्हरीवन अँड दॅट्स इट. आय थिंक लाईफ इज ऑल अबाउट दिस. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या सोबत, म्हणजे माझ्यासोबत, आमच्या संपूर्ण व्ह्युअर्स सोबत हा तुमचा प्रवास जो आहे कॉम्रेड पर्यंतचा तो शेअर केला. आणि खूप छान वाटलं की एक इन्स्पिरेशन ज्याला म्हणतो, एक पॉझिटिव्ह वेव्ह ज्याला म्हणतो, सो ही तुमच्याकडनं आमच्याकडे आली. सो त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. तर हा होता डॉक्टर धनंजय दुबेरकर यांचा कॉम्रेड पर्यंतचा प्रवास जो आपण ऐकला व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून यांच्या आयरन माइंड्स या शो मध्ये. सो लवकरच भेटूयात नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.